कधी उन्हात तापलं, कधी अंधारी लोपलं, परी कधी ना थांबलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. बोलणारा बोलतो, चालणारा चालतो, वाट सरताही सरेना, किती अंतर आपलं, आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. कारण तिने ती जागा तिच्या एकुलता एक वंशजासाठी म्हणजे तिच्या बाळासाठी दिली होती. आणि सारिका शिवराजचं ते बाळ म्हणजे मी आहे. ती पुन्हा पुन्हा मला भेटण्यासाठी विनंती करायची. तिच्या ॲडव्होकेट मार्फत ती मला विनवायची. मी तिला परवा भेटले होते. तिने एकमेव माझ्या नावे मृत्यूपत्र केलं. मी हे मृत्यूपत्र न स्वीकारण्याचं ठरवलं. राजन, ऑफिसमध्ये नाही जाणार आहेस का? नाही रागिणी, रात्रभर तेच तेच डोळ्यासमोर येत होतं का? एवढी गुपित कोणी कोणा स्वतःकडे कसं काय ठेवू शकतं? मोठा ड्रामा. मला ना घुसमटल्यासारखं होतंय. शेवटी रडूच कोसळलं आणि नंतर केव्हा झोप लागली कळलंच नाही मला. तू नक्की नाही जाणार आहेस का ऑफिसला? नाही जाणार आहे का? मला नाही वाटत माझं कामात लक्ष लागेल. मी विश्रांती घेतो. नाही, विश्रांतीच घेतो मी. नंतर मग जमलं तर दीदीकडे जाऊन येईन. कशाला? सगळ्याचा पूर्ण विचार तरी करूया. सगळ्याचा म्हणजे? त्या मृत्यूपत्राचा. राजन, खरंच एवढी संपत्ती असेल? रागिणी, त्यात खोटं वाटण्यासारखं काय? कामाक्षी देवी हे खूप मोठं नाव आहे. पण तेही सगळं दीदींना एकट्यालाच. आपण ती मृत्यूपत्राची फोटोकॉपी वाचायला आणायला हवी होती. रागिणी, मूर्खासारखं बोलू नकोस. आपला काय अधिकार पोचतो? तुझ्या नादाने त्या घराच्या बाबतीत सुद्धा दीदीवर नोटीस बजावली. मी तिथल्या तिथेच तिची क्षमा मागणार होतो. उगाच ताणलं मी. थोडा संयम ठेवायला हवा होता. पण रागिणी, तू धुमसत राहिलीस. माझा संयमच गेला. खरं तर आत्ताच निघणार होतो दीदीकडे. तिच्या देखत ती नोटीस फाडणार होतो. राजन, तू ह्याचा दोष मला देतोयस? मी प्रथम मला देतोय रागिणी. मी थोडी कळ काढायला हवी होती. आपला संयम सुटला ना, ते बाळ गेल्यावरच. राजन, दीदीने आपल्या मागणीची दखल घ्यायला नको होती? स्पष्टपणे सारं सविस्तर मांडायला नको होतं? हे बघ रागिणी, थोडा विचार कर. तिने तसं केलं नाही. जर तिला आम्ही सख्खे भावंड नाही आहोत हे सत्य आत्ताच उघड करायचं नसेल तर? तो एक घरात ठेवलेला सुरंगच होता. सारं घर कोसळत असतं आणि घर तिच्या एकटीच्या नावावर होतं. कुठल्याही कायद्याने त्या घरावर आपला कणभरी अधिकार पोचत नव्हता. नेमकं हेच आपण
विशेषतः तू विसरत होतीस. राजन, अधिकार होता, पण दीदी कर्तव्यात चुकलीये. माझ्या नशिबात बाळंतपण आलं तेव्हा तिने अधिकार वगैरे भूमिका सोडायला हवी होती. अरे भावंडच होती ना. जर त्यांचं वेळच्या वेळी भलं नाही करू शकली तर कसलं कर्तव्य बजावलं तिने. हे बघ राजनी, यात तिची काही कुचंबणा असेल, पण तसं त्या बोलल्या नाहीत ना. त्यांनी विश्वासात घेतलं नाही, हाच तर माझा आक्षेप आहे. आणि तो राहणारच. त्या कधीच काही बोलल्या नाही. एवढी सगळी रहस्य जपून ठेवून मिळवलं काय. तुम्ही गेलात तर म्हणे मृत्यूपत्र मागवून घेते. वाचल्याशिवाय कसं सांगणार. ही कसली तत्व. एवढी मालमत्ता घ्यायची नाही म्हणजे काय. मी सांगते राजन, तुम्ही एखादी कॉपी मागवून घ्या. आपण दाखवू एखाद्या चांगल्या ऍडव्होकेटला. रागिणी, तू विचित्र विचार करतेस. मी मृत्यूपत्राची प्रत मागणार नाही. त्यावर आपला अधिकारही नाहीये. हे बघ, एवढी गडगंज इस्टेट ती नाही म्हणते हे मलाही शहाणपणाचं वाटत नाहीये. मी तरी काय करणार नाहीये मृत्यूपत्राबाबत. या घराचं तिने काय सांगितलं ते मी आबासाहेबांना विचारेन. आणि तसंही तिने आबासाहेबांना आपल्याला सांगायला सांगितलंच आहे. एनिवे रागिणी, मी आज कामावर जात नाहीये. आबासाहेब कुठे गेलेत? अरे बाहेरच गेलेत जरा कामाला. आलेच. अरे राजन, आज ऑफिसमध्ये जायचं दिसत नाहीये मनात. हो, नाही जाणार आहे. आबासाहेब, दीदी म्हणत होते की तुम्ही आम्हाला त्या रिकन्स्ट्रक्शनच्या प्रपोजल विषयी काही सांगणार आहात. पण ती म्हणाली तशी घाई नाहीये. वेळ मिळेल तसं सांगा. मी काय म्हणतोय, आज आणायचं वेळ आहे तर सांगून टाका ना. पण तिने तुम्हा तिघांना एकत्र सांगायला सांगितलंय. हो, ते ठीक आहे, पण अंजू तर तिथे आहे आणि दीदी तिला सांगू शकते ना नंतर. हवं तर मीही अंजूला नंतर सांगू शकेन. म्हणूनच म्हणतोय की आज आहे वेळ तर सांगून टाका. तेही खरंच. झालंच तर अंजूला मी स्वतः बोलवून सांगेन. काय एक एक कामं हातावेगळी केली म्हणजे बरं. काल सकाळीच मुग्धा घरी आली होती. दीदी स्वतः घरी आल्या होत्या? खरं तर पहिल्यांदा मलाच बोलवलं होतं. अपॉइंटमेंट सुद्धा ठरली होती. पण नंतर तिचा फोन आला, मी येते म्हणून. आल्यावर पहिल्यांदा क्षमा मागितली मला घरी बोलवल्याबद्दल. असो, ते तुम्हाला कदाचित महत्वाचं वाटणार नाही. मुग्धा ही फाईलच घेऊन आली. माझ्या हातात दिली आणि म्हणाली, ह्यात सगळे जागेचे पेपर्स आहेत. फोटोकॉपीज आहेत. ओरिजिनल ॲडव्होकेट नाडकर्णींकडे आहेत. तिने सांगितलं ते शब्दन शब्द सांगतोय. म्हणाली, आबासाहेब, रिकन्स्ट्रक्शनचं प्रपोजल तुम्ही बनवा. तुम्ही डेव्हलपर म्हणून तुमची फी फायदा पाहायचाच.
पण तुम्ही आमचाही फायदा पाहणार याची मला खात्री आहे. कारण नात्याने तुम्ही आमचे व्याही आहात. घाई नको, सावकाशीने घ्या. कारण घाईघाईत आम्हा भावंडांपैकी कुणाचंही नुकसान व्हायला नको. आमच्या किमान मागण्या अशा आहेत. आम्हा तिघांना म्हणजे ती, राजन आणि अंजलीला योग्य दिशा, उजेड वगैरे पाहून फ्लॅट्स राखून ठेवावेत. तसंच एक 1 BHK माधवरावांसाठी राखून ठेवावा. कारण त्यांनी बाबांचा आणि माझा जीव वाचवून आम्हाला जिवंत ठेवलं. म्हणून हे प्रपोजल आपल्या समोर आहे. पण आबासाहेब, चिमूटभर उपकारांच्या बदल्यात मुठी मुठी भरून द्यायचं. रागिणी, विल यू प्लीज शटअप? तुझा हाच स्वभाव एके दिवशी तुझा घात करील. हो रागिणी, मलाही तुझं हे बोलणं अजिबात आवडलेलं नाहीये. हे बघ, शेवटचं एकच ऐक आणि मग तुला जायचं तर जा. आपण सगळं करू शकतो, पण कुणाचं नशीब नाही घडवू शकत. मुग्धाने शेवटची आणि एकदम वेगळी मागणी सांगितली. म्हणाली, आमच्यासारखा आणखी एक फ्लॅट रागिणीच्या होणाऱ्या बाळासाठी राखून ठेवा. लहानपणी ती त्याची खेळायची खोली असेल आणि मोठेपणी तो किंवा ती त्यात आपला संसार मांडेल. मला प्रायश्चित्त घ्यायचंय आबासाहेब, प्रायश्चित्त घ्यायचंय. रागिणी, मी थोडा मोकळ्या हवेत फिरून येतो. मला घुसमटल्यासारखं होतंय. अजय, नाही, अरे जाऊ दे त्याला रागिणी. वा दीदी, आय एम सॉरी, डिस्टर्ब केलं का मी? अगं सॉरी कशाला वेडे. अगं कवितेच्या ना 2 ओळी सुचल्या होत्या, ह्या बघ लिहिल्यात पण, बघू. हे वाव दीदी, ग्रेट. एक पूर्वी तुझ्या कविता खूप प्रसिद्ध होत्या ना? बरं झालं, पुन्हा कवितेशी जुळतंय तुझं. दीदी, अगं ज्योतीला तुला भेटायचंय. तिला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. कुठे आधी? ती इथेच आहे, बाहेर उभी आहे. बोलव. अगं विचारतेस काय, बोलव ना तिला. ज्योती. या बसा मॅडम. तुझा चेहरा असा काय पडलाय? हे बघ, तू आता परदेशी जाणार लग्न करून म्हटलं दुःख होणारच. तुझी पत्रिका वाचली आहे मी. अंजूला पण पाठवणार आहे मी तुझ्या लग्नाला.
काय झालं तू तरी सांग ना. हं? ज्योती काय झालंय बोल ना. अगं ती मला म्हणाली की ती तुलाच सांगणार आहे. दीदी आज सकाळीच रोहितच्या आत्याचा मेल आलाय. रोहितला नासामध्ये जॉब मिळालाय. काल लेटर आलंय हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून. हाऊस, शोफर, ड्रिव्हन कार वगैरे वगैरे. प्रेस्टिजियस पोझिशन आहे. अगं मग यात नर्वस होण्यासारखं काय आहे. ही तर अभिमानाची गोष्ट आहे. तुझं तर अभिनंदन करायला हवं. रोहितची आत्या म्हणजे त्या घराण्याची सर्वेसर्व आहे. तिनेच हे घर उभं केलंय, इथवर आणलंय. त्यामुळे तिचाच शब्द प्रमाण असतो सगळ्यांना. आणि दीदी आत्याने अजून 20 लाखाची सोय करायला सांगितली आहे पप्पांना. काय? अरे या गोष्टीला काय अर्थ आहे. हे आधी ठरलं असेलच ना तुमचं. 20 लाख रुपये रोख आणि लग्नाचा सर्व खर्च आमचा. अरे पण लग्नाच्या बैठकीत पूर्वी हे सगळं बोलणं झालं असेल ना. हो, पण एवढी प्रेस्टिजियस नोकरी त्याच्याकडे नव्हती ना. आता या नोकरीमुळे त्याला आणखीन चांगली स्थळं यायला लागली आहेत. तू हे सगळं रोहितला सांगितलंस. सांगितलं ना, पण तो सरळ म्हणाला की यात आत्याचं काय चुकलं. काय? अरे व्हॉट नॉनसेन्स. तो काय बाजारातला बैल आहे का. झूल घातली वाढली किंमत. आणि तुझे मम्मी पप्पा काय म्हणतात. पप्पा म्हणाले की आता कसं मागे हटणार, काहीतरी करावंच लागेल. मम्मीने आत्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण आत्या सरळ म्हणाली तुमचं लोणावळ्याचा सेकंड होम विका की. दीदी माझं मन साफ उतरलंय. मला कोणाचा तरी आधार हवाय, हिम्मत देणारे शब्द हवेत. दीदी दीदी तूच सांग, मी तसंच वागेन. मला गुदमरायला झालंय. भविष्याचं काही खरं नाही दीदी. मला लग्न नाही करायचंय. पुढे कशीही वागवतील ही मंडळी. ज्योती तू ऐक, तू पुढाकार घे. जे पैशाच्या तराजूत भावना तोलतात ती मंडळी हैवान असतात. त्यांच्याशी आपलं आयुष्य निगडीत करायचं नाही. ही जी आपण सुख म्हणतो ना, ती तत्व विकून सत्व गहाण ठेवून मिळवायची नसतात. ती सुख नसतातच. आता एक कर ज्योती, जर तुझ्या मनाची खात्री असेल की हे पैशाचं गणित मांडून आयुष्याकडे उत्तर मागता येतं, तर तू हा हिशोब तुझ्या पाठीवरनं पुसून टाक. आता तू नकार दे. तू तुझ्या पप्पा मम्मीला समजावून सांग, पण त्यांच्या समोर सुद्धा तू ठाम राहा. तुझ्यासाठी ते एवढं नमतं घेतात. त्यांना सांग, तुम्ही जर माझ्यासाठी एवढं नमतं घेत असाल तर त्याने मी जास्त दुःखी होईन. लग्नाने जेवढं हे सुख मिळणार असेल त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हे दुःख असेल. ही अदाशी माणसं कधीच सुधरत नाही. त्यांचा माज उतरत नाही. तो चढत्या भाजणीचा माज असतो, तेव्हा तू नकार दे. आणि शेवटचं, माझ्याही आयुष्यात मी असा नकार दिलाय. तेव्हा तू खंबीर हो आणि डोळे पुस. थँक्यू दीदी. तू माझा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून दिलास. आणि हो, माझ्या मनाला जे योग्य वाटेल ना तेच मी करीन. बाय. ज्योती, मी एक मिनिट अंजू, तिला आता सोबतीची गरज नाही आहे.
दीदी थँक्स. हॅलो वहिनी. आत्ता येऊ? बरं येते हां. बाय. हे बघ राजन, मृत्यूपत्रात थोडी थोडकी नाही तर काही कोटींची मालमत्ता आहे आणि जी सगळी दीदीला मिळणार आहे, पण दीदी त्यातला 1 रुपयाही घेणार नाहीये. हो, कारण त्यामागे तिची काही कारणं आहेत. कारण हॅलो. मॅडम कामाक्षी देवी गेल्या. शेवटपर्यंत तुमचंच नाव घेत होत्या.